शिकलेली मुलगी होते. आम्ही गरीब असल्यामुळे मी शाळेत जात नव्हते. माझी आई, मोठी बहीण, वडील यांच्यासोबत मी राहत होते. माझे वडील काहीही काम करत नव्हते आणि ते दिवसरात्र रोज दारू प्यायचे. माझी आई, बहीण आणि मी रोज लोकांच्या घरी कामाला जात होतो. आम्ही पैसे कमवून आणत होतो आणि माझे वडील आम्हाला मारहाण करून पैसे दारू प्यायला घेऊन जात होते. कामाहून घरी आलो की माझी आई, बहीण आणि मी शेजारच्या घरी टीव्ही बघायला जात होतो. एके दिवशी आम्ही शेजारच्या घरी टीव्ही बघायला गेलो होतो. थोड्या वेळाने माझे वडील दारू पिऊन घरी आले. त्यांना भूक लागली होती म्हणून माझ्या आईने मला घरी पाठविले. मी घरी आले. वडील खूप दारू पिऊन आले होते. मी त्यांना जेवायला दिले. त्यांनी जेवण केले. मी टीव्ही बघायला जाणार होते. पण वडील मला म्हटले की ड्रेस बदलून जा. वडिलांनी म्हटले म्हणून मी ड्रेस बदलायला आतल्या खोलीत जात होते. पण वडील बोलले की त्यांच्या समोरच कपडे बदलायला सांगितले मला. वडील मारतात म्हणून मी घाबरून त्यांच्या समोर कपडे काढायला सुरुवात केली. मी टॉप आणि पॅन्ट काढली. माझ्या अंगात फक्त पेटीकोट होते. माझ्या वडिलांची नियत बिघडली. त्यांनी मला घटमिठीत धरून जमिनीवर झोपवले आणि माझ्या अंगावर झोपले. मी ओरडू नये म्हणून मला वडिलांनी धमकी दिली. मग मी शांत पडून राहिले. वडिलांनी माझे थाने दाबायला सुरुवात केली आणि माझे निप्पल तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. नंतर माझे पेटीकोट वर करून माझी चड्डी काढली आणि माझ्या पुचीला तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली. मी पाय फकवून झोपले. त्रास होताना सुद्धा मी शांत पडून होते. नंतर त्यांनी त्यांचा मोठा बुल्ला माझ्या छोट्या पुचीत घातला. मला खूप दुखत होते पण माराच्या भीतीने मी सहन करत होते. 15 मिनिट मला सतत झवल्यानंतर वडिलांनी मला सोडले आणि नंतर मला धमकी दिली की मी आईला सांगितले तर ते माझा खून करतील. भीतीने मी सगळं त्रास सहन केला. माझे वडील रोज दारू पिऊन आले की मला झवायचे. असे 2 वर्ष माझ्या वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला. एक दिवस माझ्या आईने बघितले की वडील माझ्यावर बलात्कार करताना. मग आईने खूप भांडले वडिलांना. तेव्हा माझी मोठी बहीणने आम्हाला सांगितले की वडिलांनी तिच्यावर पण बलात्कार केला. शेवटी माझी आई, बहीण आणि मी पोलीस स्टेशनला गेलो आणि वडिलाविरुद्ध केस केली.